मी म्हणतोय बघण्याच्या आधी मी मेलो का नाही? ते बघण्याच्या आधी मेला नाहीस, पण इथे नक्की मरशील. अरे नक्की झाले तरी काय? अरे बाळा, आम्ही पण सोसायटीचा प्रॉब्लेमच डिस्कस करत होतो. प्रॉब्लेम डिस्कस करताना मुका घेण्याची काय गरज पडते? आणि चौथ्यांदा तुम्ही मुका घेणारच होते, पण तेवढ्यात एक पाल तुमच्या जवळून गेली, म्हणून तुम्ही थांबलात पप्पा. पप्पा, मला तुमची लाज वाटते पप्पा. का रे बाबा, असं काय केलंय मी? मी म्हणतोय बघण्याच्या आधी मी मेलो का नाही? ते बघण्याच्या आधी मेला नाहीस, पण इथे नक्की मरशील. अरे नक्की झाले तरी काय ते मला सांग. मला एक सांगा, सोसायटीची मीटिंग चालू होती त्यावेळी तुम्ही एक्झॅक्ट कुठे होते? अरे बापरे, म्हणजे बेनेने ते बघितलंय जे बघायला नको होतं. आता काय खरं नाही राहिलं. अरे अरे पोरा, मी मीटिंग मध्येच होतो. तिथं लय गर्दी होती ना, म्हणून तुला दिसलं नसन. तुम्ही मीटिंग मध्ये नव्हते, तुम्ही सेटिंग मध्ये होते. अरे असं कोड्यात नको बोलू. काय बघितलंस नेमकं मला सांगशील तर? नाही म्हणजे माझ्या डोक्यात आहे ना नेमकं तू काय म्हणतोस. अहो, ज्यावेळी आपल्या बिल्डिंगच्या सगळ्या सभासदांची मीटिंग चालू होती त्यावेळी तुम्ही झाडाच्या मागे काय करत होते? अरे चा ते वय, अरे मी धार मारायला गेलो होतो. नाही, ते मला माहिती तुम्ही कोणत्या हत्याराला धार मारायला गेले होते, पण तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करा, म्हणजे मला. अरे मुतायला गेलो होतो, मुतायला? तुम्हाला कधीपासून एकट्याला मुतायला भीती वाटायला लागली? पप्पा, हे बघा, तुम्ही सगळं खरं खरं सांगून टाका, नाहीतर मी हे सगळं आईला सांगून टाकीन. याच्या आईला याचे याने कसं काय बघितलं काय माहिती. आजपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा मला कॅप्चर करू शकला नाही. अरे बाळा, तो नीट बघितलं नसेल, तुम्ही नसन, ते जोशी काका असतील. जोशी काका. जोशी काका? मला नका सांगू. अहो, तुमचं टक्कल चमचम चमकत होतं आणि मी तुम्हाला ओळखू शकत नाही काय? अहो, किती अंधारात असताना तुम्ही, तरी मी तुम्हाला बरोबर ओळखणार. अरे तुझी शपथ, मी नव्हतो तो. हे बघा, माझी खोटी शपथ घेऊ नका. इकडे सगळे सभासद टेन्शन मध्ये, संडास तुंबले म्हणून, आणि तुम्ही. आता याला कसं सांगू, माझं हे बरंच काही तुंबलं होतं. तुम्ही देशपांडे काकूंना मांडीवर घेऊन बसले होते झाडाच्या मागे. अरे बाळा, आम्ही पण सोसायटीचा प्रॉब्लेमच डिस्कस करत होतो. प्रॉब्लेम डिस्कस करताना मुका घेण्याची काय गरज पडते? आणि ही गोष्ट जर आईला कळली तर तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलात का तुम्ही पप्पा? आज आज मला लाज वाटते मी तुमच्या पोटी जन्म घेतल्याची. आजपर्यंत मी छाती ठोकपणे लोकांना सांगत होतो की मी रमेश जाधवचा मुलगा आहे, पण आता मला त्याच गोष्टीची शरम वाटायला लागली पप्पा. मी म्हणतो, तुम्ही क्षणभरही विचार केला नाही की तुमचा मुलगा आता मोठा झालाय. अरे तू समजतोस तसं काही नाही. आम्ही फक्त झाडामागं उभे होतो. झाडामागं उभे होते? अहो, तुम्ही खाली बसलेले होते आणि तुमच्या मांडीवर बसलेली होती देशपांडे काकू, आणि तुम्ही एक नाही, एका मागोमाग एक असे 3 मुके घेतले तिचे, आणि चौथ्यांदा तुम्ही मुका घेणारच होते, पण तेवढ्यात एक पाल तुमच्या जवळून गेली, म्हणून तुम्ही थांबलात पप्पा. अरे मुका घेण्यात एवढं काय विशेष? मी तुझा मुका घेत नाही का? अहो, मी तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही माझा मुका घेताय. देशपांडे काकू तुमची कोण आहे? अशाने तर तुम्ही सगळ्या सोसायटीच्या बायकांचे मुके घेता. दिसली बाई, घे मुका. दिसली बाई, घे मुका. आपण पाळलेलं कुत्रं जर पिसाळलं ना पप्पा, तर त्याला मारून टाकलं पाहिजे. भोसडीच्या बापाला कुत्रा बोलतोयस? मी बापाला कुत्रा बोलत नाहीये. मी त्या माणसाला कुत्रा बोलतोय ज्या माणसाने माझ्या आईला धोका देऊन दुसऱ्या बाईचा मुका घेतला. आणि मला एका गोष्टीचं नवल वाटतंय, घरात पैसे खर्चायला नसताना तुम्ही त्या बाईला 500 रुपये खर्चायला देऊन आलात. अरे येड्या, तसं नाहीये. मी तिच्याकडून 3 दिवसापूर्वी 500 रुपये उसने घेतले होते ना, ते तिला परत दिले. मला नका शिकू पप्पा. मग ती तुम्हाला असं का म्हणली की तुम्ही म्हणून माझं घर चालतंय? याच्या आईला याचे, यांनी का काय माझ्या बॉडीत कॅमेरा बसवला का काय? आम्ही एवढा हळूहळू बोलत होतो तरी याला ऐकू कसं काय गेलं? सुरेश, अरे बाळा मला एक सांग, हे तू ऐकलं कसं काय सगळं? नाही म्हणजे आम्ही एवढा हळूहळू बोलत होतो तरी तुला ऐकायला आलं कसं? पप्पा, जसे कायद्याचे हात लांब असतात ना, तसे माझे कान लांब असतात. आणि आईने मला सांगून ठेवलं होतं, तुझ्या बापावर लक्ष ठेव,
लय चालू चीज आहे म्हणे. अरे जगात लक्ष ठेवण्यासाठी एवढ्या गोष्टी असताना तुला तुझा बापच सापडला का रे फुकणीच्या? तुझ्या आईला तर माझं सुख देखवत नाही, तुलाही देखवत नाही का? सुख? कोणत्या सुखाची बात करताय पप्पा? अहो ह्या 2 मिनिटाच्या सुखासाठी तुमचा आयुष्यभराचा संसार धुळीस मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आई आली की मी तिला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. पोरा मी तुझे हात जोडतो, पाय जोडतो, पण तुझ्या आईला काही सांगू नको पोरा. आणि आजपासून असं कधी होणार नाही. तुझ्या आईला मी धोका देणार नाही, कोणाचाच मोका घेणार नाही. कायम खरं बोलन, खरं वागन, पण तुझ्या आईला काही सांगू नको. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर नाही सांगणार मी आईला. शब्बास पोरा, आता शोधतोयस तू माझा मुलगा. पण एका अटीवर. अट? कसली अट? तुम्ही दर महिन्याला मला 5,000 रुपये देणार. आणि मी किती गर्लफ्रेंड केल्या तरी तुम्ही मला कधी काही बोलणार नाहीत. आणि आम्हाला पिक्चरला जायला गाडी आणि पैसे काही न बोलता तुम्ही देणार. मला कधी कुठेही कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर तुम्ही कधी नाही म्हणणार नाहीत. हे सगळं जर तुम्हाला मान्य असेल तरच मी आईला नाही सांगणार. आजपर्यंत मला मोठमोठे गुंड ब्लॅकमेल करू शकले नाही, पण माझ्या या पोट्ट्याने केलं. म्हणून म्हणतो मित्रांनो, सावधान राहा, सतर्क राहा आणि शक्यतो लफडे करूच नका.